बांधकाम कामगारांना दैनंदिन साहित्याचे वाटप। सातारा जिल्ह्यातील तालुका पाटण येथील येराड या गावामध्ये जे असंघटित कामगार आहेत त्यांना बांधकाम कामगारांना लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले। बिल्डिंग चालू झाल्यापासून ते बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये येणारा प्रत्येक कामगार, तसेच सुतार काम करणारा, गवंडी मिस्त्री, प्लंबर, लाईट फिटिंग करणारे, वाळू चालणारे, स्लॅब टाकणारे, फरशी बसवणारे, तसेच ऊसतोड कामगार व शेतमजुरी करणारे सर्वच स्तरातील असंघटित कामगार महिला व पुरुषांना सुरक्षा संच व सेफ्टीचे वाटप करण्यात आले। त्याचप्रमाणे 130 कामगारांना संसार उपयोगी साहित्य भांड्यांच्या बॉक्सचे वाटप करण्यात आले। तसेच सर्वांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली। महिला व पुरुष कामगारांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण होते। या कार्यक्रमास उपस्थित भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष तेजस जमदाडे, तसेच पाटण तालुक्याचे निवडणूक प्रमुख विक्रम बाबा पाटणकर, तसेच पाटण तालुका मंडल अध्यक्ष सुर्वे, पाटण तालुका महिला अध्यक्ष खैरमोरे मॅडम, कामगार मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवदास लोहार, कराड उत्तर मंडल अध्यक्ष मीनाक्षी पोळ, पाटण तालुका प्रभारी संगीता साळुंखे, कामगार अध्यक्ष नंदाताई चोरगे, पाटण तालुका कामगार मोर्चा अध्यक्ष मुमताज सय्यद, रामचंद्र भाऊ व सर्वजण कार्यक्रमास उपस्थित होते। सुर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। त्याचप्रमाणे समाजसेविका मीनाक्षी पोळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली।